मी असं शासनाला सांगतो, आम्ही 2 तासापूर्वी एक बातम्या ऐकल्या. त्या बातमीत फक्त शासनानं 2 लाखापर्यंतच कर्जमाफी अशी घोषित केली, पण त्या 2 लाखात काहीच होत नाही. चालू खातेदार असो, थकीत असो आणि रिन्यूअर बी केलेला असो, त्याला प्रत्येकी त्याचं जेवढं कर्ज आहे तेवढं कर्ज माफच केलं पाहिजे. मागील 6 महिन्याखाली आमचा ओला दुष्काळ असं जाहीर सरकारनं केलं होतं, त्याच्यासुद्धा आम्ही बातमी लावली ते आमचं सगळं कर्ज माफ व्हावं, पण शासनानं दखल घेतली नाही. आमचं कुठलंही कर्ज माफ झालेलं नाही. त्याचं व्याजासहित मी केले, पण ती शासनाने असे जाहीर केले की सप्टेंबरपर्यंतच रेग्युलर आहे, त्यांची कर्जमाफी करायची नाही. तर शासनाला एवढी विनंती आहे की अटी शर्तीविना सगळ्यांचेच कर्ज माफ करावे. शासनानं शेतकऱ्याला काही कर्जमाफी केलेली नाही, कारण आम्ही सावकाराकडनं कर्ज काढलंय, त्याची व्याज सुद्धा यांच्या इथून जात नाही 2 लाखामध्ये. यांनी काही माफी केली आम्हाला, काही दिलेली नाही. पतसंस्थेचं आहे, स्टेट बँकेची आहे, ते आता भरायचं नेमकं कोणाला 2 लाख मध्ये, ते समजा बँकेला दिलं, आम्हाला काय दिलं हाताला शेतकऱ्याच्या, काही दिलेलं नाही. तर मी एक शेतकरी असा आहे की मी म्हणजे माझे चालू थकबाकीदार नाही, मी म्हणजे रेग्युलर कर्ज मी त्या ठिकाणी भरत आलेलो आहे, परंतु तुम्हाला फक्त 50,000 रुपये माफ केले शासनाने. आणि जे काही थकीत शेतकरी आहेत तर त्यांना सप्टेंबरपर्यंत 25 पर्यंत त्या ठिकाणी जे थकीत आहेत त्यांना 2 लाख रुपये माफ केले आहेत, परंतु हे 2 लाख जे आहेत ते बँकाच्या त्या ठिकाणी कशात जातात.